एवढं आम्ही म्हणजे जीवाचं रान करून एवढी मेहनत घेतलेली की आमच्या साहेबांना पण म्हणजे आमच्या अतुलजींना पण आम्ही एवढं निवडून दिलं आणि एवढं सर्वांनी महिलांनी जर केलं, लाडक्या बहिणी सहकार्य केलं, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवा मोर्चा हे सर्वांचे खूप खूप मेहनतीचं फळ आहे यामध्ये असं झालेलं आहे. म्हणून आम्ही हे जलसात आम्ही एवढा मग्न झालेला आहे की आम्हाला असं काय सुचत नाही की काय करावं काय नाही. काय वाटतं आता 17 ते 21 होतील आणि त्याची पण आम्हाला पूर्ण म्हणजे लाडक्या बहिणी उत्सुकता लागली आहे की हे 1,500 जसे 2100 रुपये महिना म्हणजे होणार आहे, 100% होणार आहे आम्हाला गॅरंटी. पण आम्हाला त्याच्यापेक्षा पण असा आनंद झालाय की आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे भाऊ उभे आहेत. हे पैसा तर काही नाही, आज आहे ना उद्या नाही, पण आमच्या पाठीशी एवढं सहकार्य आहे भावांचं की आम्हाला ते म्हणजे टेन्शनच नाही अजिबात. असं आम्ही खुलेआम कुठेही आम्ही फिरू शकतो. खरोखरच बघताय तुम्ही, आज आनंदोत्सव गगनाला भिडलेला आहे आणि आम्ही जी काही 1 वर्ष 2 वर्षापासून मेहनत घेत होतो, प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघितला असेल 9 ते 9 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून या महाराष्ट्र सरकारमध्ये जे भरभरून जनतेनं लाडक्या बहिणींना मतदान केलं. आपण बघितलं असेल की एवढं मॅन्डेट भाजपला कधीच भेटलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भेटलं आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे संयम असतो तो संयम फडणवीस साहेबांच्या या भावनेतून आपण बघितलं असेल की विरोधक एवढं त्यांच्यावर आक्रोश करत होते आणि टीका करत होते, तरी पण हा संयम त्यांनी ढळू दिला नाही आणि कार्यकर्त्यांना एक शिकवण दिली की संयमाने तुम्ही आपण जग जिंकू शकतो. आणि महाराष्ट्र या महाराष्ट्रावर भगवा परत एकदा देवेंद्रजींच्या रूपात आपण फडकवलेला आहे आणि खरोखर या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आम्हाला आनंद होतोय की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा परत एकदा मी पुन्हा येईन हे शब्द परत एकदा सत्य झाले आणि ते पुन्हा आले आणि दणदणीत विजय करून आले. असं तसं नाही आले, विरोधकांना विरोधक म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही, असा दणदणीत विजय भाजपचा झालेला आहे. खरोखर आनंद गगनाला भिडलेला आहे. धन्यवाद. काय नाव आपलं? दीपक ढाकणे, जिल्हा सरचिटणीस छत्रपती संभाजीनगर.